नाही, एक गोष्ट खरी आहे की तिसरा आठवडा झाल्यानंतर चर्चा झाली नसल्याने आणि दोनदा स्मरणपत्र देऊन सुद्धा उत्तर न येणं, त्याच्यानंतर अद्यापही 2 महिने उलटतील आता पण ठोस काही हाती न येणं, त्याच्यामुळे मला अपेक्षित होतं की सर्व वेलवर इथे पायऱ्यांवर बसून निदर्शनं वगैरे जर झाली असती किंवा जस्टिस फॉर दादा अशा पद्धतीचा हॅशटॅग चालवला असता तर बऱ्यापैकी यश प्राप्त झालं असतं. पण अद्यापही 2 महिन्याच्या अहवालात काही हाती न आल्यामुळं आम्हाला शेवटी दादांना माफी मागितल्याशिवाय दुसरा पर्याय नाही की बाबा आम्ही कपाळ करंटे आहोत, तुम्ही अख्ख्या हयातीत आम्हाला न्याय दिला पण आम्हाला तुम्हाला गेल्यानंतर सुद्धा न्याय देता येत नसेल तर आमच्यासारखे कमनशिबी आम्हीच आहोत. नाही, तपास धीम्या गतीनं होतोय का तर 100% तपास धीम्या गतीनं होतोय. ज्या पद्धतीनं सीबीआय चौकशा लागल्या तर बयान घेणं, ब्लॅक बॉक्स कुठं आहे याची माहिती असणं, सीसीटीव्ही फुटेज भेटणं, या काहीही गोष्टी महाराष्ट्राच्या समोर न आल्याने आणि व्हीके सिंगवर साधा एफआयआर सुद्धा तुम्ही बघितलं असेल, तुम्ही सर्व सोबत होता नरिमन या हे जे पोलीस चौकी आहे मरीन ड्राईव्ह त्या ठिकाणी न घेतल्या जाणं, तिथं अधिकाऱ्यांवर दबाव असणं, ह्या सगळ्या गोष्टी शंका निर्माण करणाऱ्या होत्या. त्यामुळं व्हीके सिंग वाचवला गेलाय का तर तो नक्कीच वाचवला गेलाय. डीजीसीएनी त्याला वाचवलंय. व्हीएसआर व्हेंचरचा तो मालक आहे आणि व्हीएसआर कंपनीवर एफआयआर दाखल करण्याकरता जी टाळाटाळ झाली त्यामध्ये हे मुद्दे प्रकर्षण आहेत आणि याचा अर्थच असा आहे की हा तपास जो आहे तो अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तो धीम्या गतीनेच झालाय. कारण दादा जाण्याचं दुःख हे अख्ख्या महाराष्ट्राला आहे. पण आपण आता दादांच्या मला असं वाटते रील्स, श्रद्धांजली सभा ह्या सगळ्या गोष्टी आता मागे पडल्या असतील तर आपण त्यातून थोडं बाहेर येऊन दादांना न्याय देण्याकरता आपण झगडलो पाहिजे. ठीक आहे, झालं गेलं पार पडलं, उशीर झाला असेल, पण आता जरी एकत्र येऊन सर्वांनी अजितदादांच्या बाबतीत आपली जी भावना राहिलेली आहे त्याचं अंमलबजावणी होणं आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर खरं आलं पाहिजे. विमानाचा अपघात झाला असेल तर तोही असेल तर तसंही सांगितलं गेलं पाहिजे आणि जर तो घातपात असेल तर तेही मुद्दे महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजे. त्याकरता अजितदादांच्या शिलेदारांनी सर्वांनीच त्या ठिकाणी दंड थोपटून उठणं आता काळाची गरज आहे. तसा प्रश्न अजितदादांच्या अशा विमान अपघातानंतर आपण जर बोललोच नाही तर आपल्या जनता नाही विचारणार एक वेळ, पण घरातली लेकरं तर विचारतील की तुम्ही होतात ना त्यावेळेस दादांच्या अवतीभोवती खुर्ची टाकून बसायचात, दादांच्या सोबत असायचा, दादांच्या गाडीत बसायचा, दादांच्या विमानात बसायचे, तुम्ही दादा गेल्यानंतर तुम्ही का नाही बोलले? उद्या तुम्ही मेले तर कोण विचारणार आहे? म्हणजे आम्ही जर मुख गिळून बसलो आणि उद्या हे जर आम्ही बाकीचे मेले तर कोणी ना कोणी जाब नाही विचारला तर काय वाटणार आहे? त्याच्यामुळे पापाचा धनी व्हायचं नसेल तर दादाच्या या विमान अपघाताला वाचा तर फोडलीच पाहिजे.